ठीक आहे, आपण सॉल्व केलं का ते? काय मिळालं 11चं सॉल्व केलं का? $12,000 बरोबर प्रियंका. 11चा ए आहे म्हणजे 12,000. बाकी दोघींना कळलं का? निकिता, चंद्रलेखा कळलं का? नाही. बर, बघा सिंपल ऑप्शन वरनं बघा, म्हटलं मी लवकर होईल. 12,000 आहे आणि किती आहे इथं? सिम्पल किती आहे? 24,160 इन 3 इयर्स. म्हणजे याच्यावर ऍक्च्युअल इंटरेस्ट किती एक्स्ट्रा भरलेला आहे? कळतंय का काय म्हणतोय? टोटल 14,160 झालेला आहे. मग यालाच काय म्हणू आपण इथं आता? 12,000. ठीक आहे, आणि 14,160 म्हणजे डिफरन्स किती झाला बघा? 2,160 एवढा टोटल इंटरेस्ट जमा झालेला आहे. ठीक आहे, अमाऊंट म्हटलेलं अमाऊंट एवढा 14,160 आहे. भरला होता 12,000 म्हणजे एक्स्ट्रा किती भरले? 2,160. किती वर्ष भरले? 3 वर्ष. मग डिवाइड बाय 3 करा, किती मिळतोय? 720 मिळाला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, प्रत्येक वर्षी 720 होते. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? 12,000चा किती पर्सेंट म्हणजे 720 आहे. मग कसं करणार? 12,000 सॉरी 720 डिवाइड बाय 12,000 करूया. 720 डिवाइड बाय 12,000. ठीक आहे, इंटू 100 करा, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज मध्ये मिळेल किती पर्सेंटेज आहे ते. होणार 3 0 गेला, 12 6 7 म्हणजे 6% झाला. म्हणजे काय म्हटलेलं आहे? किती पर्सेंट आहे? 6%. जर 12,000चा 6%नी भरलं तर तुम्हाला किती होते? 14,160. तुम्हाला काय चेक करायचं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट जर 25% वाढला, 25% म्हणजे काय? 1.25 इंटू 6 एवढा नवीन रेट ऑफ इंटरेस्ट असेल. न्यू आर काय असणार आहे? तर 25% ऑफ आधीच्या पेक्षा 25 पेक्षा वाढणार. म्हणजेच काय, थोडक्यात 6 इंटू 1.25 हा किती मिळतोय? तर 7.5%. मग चेक करा आता, 12,000 इंटू 7.5% किती मिळतोय बघा. किती मिळतोय सांगा? 900 झाला एका वर्षाला. अशी 3 वर्षाचं किती होणार? 900 इंटू 3 म्हणजे झालं 2700. स्क्रीन, अरे रे, ते पूर्ण गेलं आता. बरं, कळलं का ते? निकिता कळलं का? हो, ठीक आहे. बर, चंद्रलेखा कळलं का? प्रियंकाने आन्सर काढलेला आहे त्यामुळे तिला कळलेलं आहे. आहे का नाही चंद्रलेखा? नाही वाटतं ते. ठीक आहे, असं. नेक्स्ट 12th बघा. 12th काय आता? अ सर्टन सम ऑफ many is borrowed at compound interest for 3 years at 5% per annum. The interest for the third year is greater than that of second year by rupees 642.6. The sum in rupees borrowed is. ठीक आहे, काय म्हटलंय? अ सर्टन सम ऑफ मनी असेल इज borrowed
ॲट कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 3 years. ठीक आहे, ॲट काय म्हणतो आपण 5% पर ॲनम. ठीक आहे, 5% म्हणजे 1/20 म्हणता येईल. ठीक आहे, बरं पुढं पर ॲनम. पुढं काय म्हटलंय परत, द इंटरेस्ट फॉर द 3rd year इज ग्रेटर देन दॅट ऑफ 2nd year बाय ₹642.60. बर, ठीक आहे. मग अशा काय करायचं इथं जरा अजून सिंपल करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा पहिल्या वर्षी इंटरेस्टला आपण I1 म्हणूया. ठीक आहे, कंपाऊंड म्हणजे काय, प्रत्येक प्रिन्सिपल प्रत्येक काहीतरी एक्स्ट्रा होत जाईल. तर किती इंटरेस्ट असणार आता पहिल्यांदा P चा 5%. ठीक आहे, म्हणजे काय म्हणू आपण P इंटू 0.05. ठीक आहे, हे कळलं का पहिलं? हे आधी सांगा म्हणजे पुढे जाऊ एक एक स्टेपने. हे कळलं का? अरे कळलं का नाही? 5% आहे ना, 5/100. प्रिन्सिपलचा 5%. 5/100 म्हणजेच 0.05 किंवा काही जण 1/20 म्हणजे P/20 म्हणतील, कसंही म्हणा. ठीक आहे, एक तर इथं काय होणार, काय जण 0.05P किंवा यालाच काही जण काय म्हणतील P/20. हे कळलं का? सगळ्यांना कळलं? हा, ठीक आहे. ही कुठं गेली, कसं काय गायब झाली परत? ठीक आहे, असं तसंच आता 2nd इयरला काय होणार, I2 इज इक्वल, आता किती बघा, आता एवढा काहीतरी इंटरेस्ट आहे. इंटरेस्टवर इंटरेस्ट त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. बरोबर का? म्हणजे काय, पहिला एवढा आहेच प्लस आता काय इंटरेस्ट नवीन काय वाढणार, याच्यावर पुन्हा 5%. बरोबर का? म्हणजे काय होणार 0.05 इंटू 0.05P. कळलं का हे? मग किती P होईल सांगा. बोला. सगळं केलं ना, 0.05 आणि हा 0.0525P हा असेल इंटरेस्ट 2. ठीक आहे, आणि काय म्हटलं का परत 3rd इयरला काय असणार आता परत I3 इज इक्वल टू, आता जो इंटरेस्ट आहे तो बरोबर, आणि पुढं काय प्लस याच्यावर पुन्हा 0.05. किती मिळते मग? एवढा मिळत असेल ना.
पुढे काय म्हटलं बघा, द इंटरेस्ट फॉर थर्ड इयर इज ग्रेटर देन दॅट ऑफ सेकंड इयर बाय ₹642.6. म्हणजे काय थोडक्यात, I3 मायनस I2 हा किती म्हटलेला आहे, 642.6. मग आता हा मायनस हा करूया, किती मिळते, -0.0525 0.002625p is equal to 642.6. मग therefore p काय मिळेल, कळलं का? हो, निकिता कळलं का? हो, ठीक आहे. सिंपल, काय फॉर्म्युला काय वापरलेला नाहीये, नॉर्मल आपण नेहमीप्रमाणे रूल काढत आहोत काय असेल ते. ठीक आहे. हे तुम्हाला इथे तिसरा इंटरेस्ट फर्स्ट सेकंड म्हटलं म्हणून आपण असं प्रत्येक सेपरेट काढलेला आहे. ठीक आहे. पहिला इंटरेस्ट एवढा असेल, सेकंड एवढा, थर्ड एवढा, मग थर्ड मायनस सेकंड करा, तुम्हाला मिळेल तेवढा, मग त्यातनं पी फाइंड करा काय असेल तो. ठीक आहे. 12चा मिळाला आन्सर सी, बरोबर आहे, 2444800. ठीक आहे. नेक्स्ट, a sum of ₹1,29780 is be paid back in 3 equal half-yearly installments if the interest is compounded half-yearly at the rate of 13.1/3% per annum, then each installment is of rupees. ठीक आहे. पुन्हा इथं सेम करा. काय करणार इथं परत, आता 129780. ठीक आहे. म्हणजे आपण डायरेक्ट 3 वर्षाचं काय म्हणणार, डायरेक्टली 129780 इंटू प्रश्नेश किती आहे बघा, 13.1/3 म्हणजे किती होतंय, किती होतंय, 13.1/3. कॅल्सी वापरताय ना? अच्छा, 40/3 होतंय काय, डिवाइड बाय 100. ठीक आहे. बरं, म्हणजे काय म्हणणार, 0.133, बरोबर का? सॉरी काय झालं, 40 डिवाइड बाय 3, बरोबर की. कळलं काय झालंय, 40 डिवाइड बाय 3, कुठे गेला डिवाइड बाय 3, मिळाला एवढा. ठीक आहे. म्हणजे तेवढा पर्सेंटेज आहे, तेवढा पर्सेंटेज म्हणजे काय म्हणतो आपण, डिवाइड बाय केला 100, याला 0.133, बरोबर. आता काय म्हटलंय बघा यात, सम ऑफ ₹1,29780. पर्सेंटेज पहिला कळलं काय केलं, 40/3% म्हणजेच काय झाला, 1 कुठे गेलं, 40 डिवाइड बाय 3 म्हणजे 13.33% आला. 13.33% म्हणजेच आपण काय म्हणणार, 0.1333. ठीक आहे. पण आता त्याला अजून म्हणजे मगाच्या पार्टमध्ये कसं आणायचं, मगाशी आपण कसं करतो, अशाला काय करतो आपण, एक्स इंटू घेतो ना, बरोबर का? काय म्हणतो आपण इथं, लेट एक्स बी इन्स्टॉलमेंट्स म्हणतो, मग एक्स इंटू करत नाही का आपण, 1 + 1 पण तो पुढचा जो असेल तो प्लस त्याचा स्क्वेअर सो ऑन. आता फक्त इथं फरक काय लक्षात घ्यायचा,
सेम मागासारखा मेथड आहे, फक्त फरक काय बघा इथं, हा शब्द इथं महत्वाचा आहे. ठीक आहे, मगास पण सगळ्याला फक्त डायरेक्ट इयरली होते, मग आपण डायरेक्ट काय करायचो, समजा इयरली असता तर इथे डायरेक्ट मी काय केलं असतं, एक्स म्हणजे इन्स्टॉलमेंट म्हटलं असतं, मग काय म्हटलं असतं पहिला 1 प्लस, आता इथे 13.33% म्हणजे 0.13, मग मी असं म्हटलं असतं 1.13 प्लस 1.13चा स्क्वेअर इज इक्वल टू, काय म्हटलं असतं पुन्हा इथं, 129780 इंटू 1.13 म्हटलं असतं, बरोबर का नाही? हे कळलं का? जर मगासारखा कंपाऊंडेड इयरली असता तर मग मी असं केलं असतं. ठीक आहे, हे कळलं का? अरे हे कळलं का? इयरली असतं तर आपण असं केलं असतं का नाही? हो. ठीक आहे, आता यात सेम क्वेश्चन आहे, फक्त फरक काय, कंपाऊंडेड हाफ इयरली आहे, तर असं काय करायचं, आता जो काय तुम्हाला पर्सेंटेज मिळाला होता, किती पर्सेंट मिळाला होता, 13.33% मिळाला होता, हा पूर्ण वर्षाला, मग त्याला डिवाइड बाय 2 करा, तो होईल तुमचा 6 महिन्याचा हाफ इयरली, बरोबर का? म्हणजे ज्याला 40 डिवाइड बाय 3 झाला पर्सेंटेज, त्याला डिवाइड बाय 2 केला, झाला किती, 6.667 काहीतरी पर्सेंटेज झाला. ठीक आहे, डिवाइड बाय 100 म्हणजे मिळेल किती, 0.0667, म्हणजे हा जर इयरली असता तर आपण असं केलं असतं. ठीक आहे, पण हाफ इयरलीला काय करणार, एक्स इंटू 1 प्लस 1.066. ठीक आहे, पुढं वाटल्यास 3 डेसिमल घ्यायचं असेल तर 7 करा, 2 डेसिमल घ्यायचं असेल तेवढा घ्या, प्लस 1.0667चा स्क्वेअर इज इक्वल टू 129780 इंटू 1.13 रेस टू, सॉरी 1.10667 रेस टू 3. यातनं एक्स काय मिळतोय बघा. किती मिळणार आहे एक्स, 9780 क्यूब डिवाइड बाय प्लस 1.0667 प्लस 1.0667चा स्क्वेअर, 49155च्या आसपास जवळचा कोणता आहे, 49155च्या 152 आन्सर आहे 49152. असं काहीतरी मिळाला, म्हणजेच आपण काय म्हणूया, हे कळलं का सगळ्यांना? कळलं का, हो किंवा नाही? सांगा. बघा, हे जर इयरली असतं आपण काय केलं असतं, असं घेतलं असतं. हे इथपर्यंत कळलं का? हे कळलं का निकिता? हो. आता मी काय म्हटलं, जर हाफ इयरली आहे तर हा पर्सेंटेज काय करणार, डिवाइड बाय 2, म्हणजे हा 13.33 आहे पर्सेंटेज, त्याला डिवाइड बाय 2 करा, किती पर्सेंटेज मिळतोय बघा बरं, 13.33 डिवाइड बाय 2 मिळेल तुम्हाला ऑलमोस्ट 6.66 काहीतरी मिळेल. समजलं? ठीक आहे, गुड. प्रियंका कळलं का? हो. नेक्स्ट, a loan of rupees 26480 is to be paid back in 3, हे लगेच सॉल्व करा.
सोपंच आहे, लगेच सॉल्व करा. C10648 बरोबर. प्रियांका मिळालं का? बरोबर, दोघींचं बरोबर आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आजचा. द सम ऑफ ₹78060 is divided between A and B so that the amount of A after 3.5 years is equal to the amount of B after 4.5 year. ठीक आहे. आणि काय म्हटलंय? द इंटरेस्ट इज कंपाउंडेड हाफ इयरली ॲट 8% per annum. The share of B in the given sum is. ठीक आहे. काय म्हटलंय बघा, किती वर्ष? ए 3.5 वर्ष. ठीक आहे. आणि इक्वल टू बी आफ्टर 4.5 years. Interest is compounded half yearly at 8% per annum. ठीक आहे. द शेअर ऑफ बी इन द गिवन सम इज. ठीक आहे. मग काय करायचं, तुम्हाला टोटल अमाऊंट काय माहित आहे? 78060 आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सॉल्व करा लगेच. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं यात. समजा काय म्हणू आपण, ए चा अमाऊंट म्हटलं असेल एक्स किंवा बी चा अमाऊंट म्हणा एक्स, काही एक म्हणा, तर दुसऱ्याचं काय असेल? म्हणजे समजा काय म्हटलं आपण, टोटल सम किती आहे? 78060 दोघांमध्ये आहे. ए आणि बी चं मिळून 78060 आहे. समजा मी म्हटलं बी कडे यातले एक्स रुपीज आहेत. ठीक आहे. बी साठी यातला बी चा शेअर आहे एक्स रुपीज. तर ए चा शेअर किती असेल? बोला. जर बी चा शेअर आहे एक्स, तर ए चा शेअर किती असेल? अरे बोला की. दोघांचे मिळून 78060 आहे का नाही? त्यातल्या एकाकडं एक्स आहे, तर दुसऱ्याकडे किती असणार आहे? बरोबर, 78060 मायनस एक्स. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, जर आता हा इयरली असता, ठीक आहे, तर आपण डायरेक्ट काय म्हटलं असतं, किती आहे इयरली, किती आहे? 8% पर ॲनम. बरोबर. मग आता मागासारखं जर करायचं म्हटलं तर मी सॉल्व करतो. ठीक आहे. आता ए ला आपण शेअर काय म्हटलेला आहे? ए चा शेअर किती आहे? 78060 मायनस एक्स. ठीक आहे. आता ए साठी काय म्हणते, दोन्ही सेम आहे म्हटलेलं आहे बघा, म्हणजे 78060 मायनस एक्स. ठीक आहे. इंटू इंटू काय करतो आपण, किती पर्सेंट आहे?
8% पर इयर. आणि आत्ताच आपण काय बघितलं, हाफ इयर साठी कसं करणार, हाफ इयरला असेल तर त्याचा निम्म करणार म्हणजे 4%. म्हणजे थोडक्यात काय होणार, याला मी म्हणणार 1.04. ठीक आहे, 1.04 हा झाला हाफ इयरली. कळत आहे का, इथपर्यंत कळलं का? हो. याला रेस टू, हा काय बघा इथं वरती काय इथं 7/2 आहे आणि इथं काय आहे, म्हणजे 3.5 इयर्स म्हणजे काय होणार 7/2, बरोबर का? आणि 4.5 इयर्स म्हणजे काय होणार 9/2. कळतंय का, हे कळलं असेल. ठीक आहे, मग काय करतो मी आता इथं 7 घेतो, कारण का दोन्ही साईडला अर्धा अर्धा तेव्हा मी 7/2 7/2 दोघांना डबल घेतोय. म्हणजे आपलं सॉल्व्ह सोपं म्हणून आपण असं घेतो. मग हा काय म्हणणार मी 7 इज इक्वल टू काय म्हटलंय बघा, अमाऊंट ऑफ बी आफ्टर 4.5 इयर्स. ठीक आहे, मग इथे काय करणार आता, आता बी साठी किती म्हटलं आपण मागाशी, बी ला म्हटलंय एक्स. इथे काय होणार एक्स इंटू परत ब्रॅकेट काय होणार परत 1.04 रेस टू, आता रेस टू किती म्हणणार 9 घेऊया. हे कळलं का काय केलेलं आहे, हे कळलं का काय केलेलं आहे प्रियंका, निकिता, कळलं का? नाईन का? हो पण ठीक आहे सांगतो, पण का 9 का सांगूया. बरोबर आहे तुमचं. बघा 7/2 आहे की नाही आपल्याकडे, आणि इथं किती आहे 9/2 आहे. ठीक आहे, मी का करतोय हे असं, तर कॅल्क्युलेशन आपलं सोपं पडावं म्हणून मी काय म्हणतोय 7/2 आहे, आणि इथं म्हणजे हा जो 4.5 म्हणजे त्याला 9.5 इयर झाला, आणि हा किती सॉरी 4.5 म्हणजे 9/2 झाला, आणि हा किती झाला 7/2 झाला. ठीक आहे, दोन्ही साईडला मी काय करतोय, एक तर आपण आधीच काय केलं इथं हाफ इयरली पण केलेलं आहे, त्यामुळे हा 1.04 तर जायला आहेच. आणि काय करूया म्हणतोय मी आता इथं, कारण की हा बघा पर्सेंटेज पर ॲनम आहे आणि हा हाफ इयरली आहे. मी काय म्हणतोय इथं की आता हा करत असताना इंटू आपण हा काय करतोय इथं रेस टू किती इयर्स हे आपण लिहित असतो, बरोबर का नाही? आणि इथं पण किती इयर्स आहे 9/2 आहे. त्यामुळं मी सोपं पडावं म्हणून काय करतोय मी इथं इथं घेतोय 7, इथं घेतोय 9. समजा दोन्ही साईडला रेस टू स्क्वेअर केला तरी काय होणार इथं 7/2 चा 7च होईल ना, 9/2 चा 9च होईल. त्यामुळे मी असं घेत आहे. ठीक आहे, मग आता हे सॉल्व्ह करत असताना काय होणार, आपल्याला काय पाहिजे एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. कळलं का? हा 780 मायनस एक्स इज इक्वल टू, आता बघा या 9 मधून 7 गेला म्हणजे इथं काय राहणार 2 राहील. 1.04 चा सॉरी रेस टू 2 इंटू राहणार एक्स, म्हणजे काय मिळेल 1.04 चा स्क्वेअर किती होतोय बघा, मी बघू काय 1.04 चा स्क्वेअर झाला किती 1.0816, म्हणजे काय होणार बघा 78060 इज इक्वल टू हा झाला 1.0816 एक्स, आणि हा मायनस झाला तर प्लस 6 म्हणजे काय होणार 2.0816 इंटू एक्स, म्हणजे याच्यावरून एक्स काय मिळणार 78060 डिवाइड बाय हा पार्ट किती मिळाला 37500. कळलं का सगळ्यांना? प्रियंका कळलं का आन्सर? हो, इथपर्यंत काय कोणाला डाऊट आहे का? ह्याची जरा प्रॅक्टिस तुम्हाला जास्त लागेल,
पुन्हा पुन्हा एक्झाम्पल्स परत सॉल्व्ह करत जावं आहे या सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा. ठीक आहे, आपल्याला गेटला काही जास्त अवघड नसतं. ते तुम्हाला नंतर मी जेव्हा क्वेश्चन पेपर सगळे आपण सॉल्व्ह करणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, मी मुद्दाम ते सगळं शेवटी ठेवलंय कारण की कसं होतं, एक एक पार्ट शिकत असताना ते सगळं सोपंच वाटतं आपल्याला. ठीक आहे, पण जेव्हा पेपरमध्ये एकदम सगळे क्वेश्चन असतील तेव्हा ते आपल्याला जरा तेव्हा ऍक्च्युअल आपल्याला तेव्हा सुचलं पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी सगळे क्वेश्चन पेपर एकदम सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तेव्हा एकदम डायरेक्ट आपण काय करणार, डायरेक्ट गेटचा एखादा कोणताही पेपर घ्यायचा, सगळे एक्झाम्पल त्यातले सॉल्व्ह करत बसायचं. ठीक आहे, इथपर्यंत मला वाटत नाही कोणाला काही डाऊट असेल. असलं तरी नंतर विचारा किंवा आता विचारलं तरी चालेल. ठीक आहे, तर इथं मी थांबतोय आता आज. काय डाऊट आहे का, काय विचारायचं आहे का? नाही, ठीक आहे, थांबूया मग इथे. ठीक आहे, आता काय करा, तुमच्याकडे गेट अकॅडमीचं मी दिलेलं आहे, त्यात सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट काय सापडते का बघा, नाहीतर पुढच्या लेक्चर त्यावर एक शॉर्ट फक्त ठेव. त्याचे काही एक्झाम्पल्स मी काढून ठेवतो, इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट बघू, ते सॉल्व्ह करू आणि नंतर मग नेक्स्ट पार्ट चालू करूया. ठीक आहे, चालेल, थांबूया इथे, आपण एंड करूया.